जय शिवराय मित्रांनो, तर कळसुबाच्या ट्रेकला आपण आलेलो आहे. अंधार भरपूर आहे त्यामुळे शूट करता येत नाही आहे. बघूया पुढे गेला आपण शूट व्यवस्थित काढूया. पाठीमागे बघू शकता नजारा किती मस्त आहे. होय 10% कवर झालेलं आहे, अजून वरती जायचं आहे 20%. भाई साहब कुछ भी नहीं दिख रहा है. मैं दिख रहा हूँ क्या? नहीं भाई, और थोड़ा पीछे का व्यू मस्त दिख रहा है. लेकिन चला मित्रांनो पुढे जाऊया. इथून काही दिसत नाही आहे, थोडा उजेड पडला ना आपण जाऊया कसं दिसते काय. गाईस चला देखो. और बाकी है, धीरे धीरे आगे जा रहे हैं. धीरे धीरे ऊपर जाते हैं. अभी व्यू मस्त आ रहा है. अरे ये फिर से. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे, म्हणजे कळसुबाई शिखर अजून थोडंच पाठीमागे आणि थोडा लेट झाला आपल्याला. पोचतोय पाठीमागे बघा, व्ह्यू बघा फक्त. खतरनाक व्ह्यू आहे पाठीमागचा. आणि चला पुढे जाऊया, नाही तर सनराईज मिस होईल. चला लवकर. जायचं मित्रांनो आपल्याला, कमीत कमी अजून 15-20 मिनटं तरी. मिस होत आहे आपल्या काही. आपला ग्रुप आहे ना पूर्ण पाठीमागे राहिलेला आहे आणि आपणच पुढे आलेलो आहे. आणि वारा एवढं आहे त्यामुळे आता मी माईक सुद्धा काढलेला नाही. माईक पण आतमध्येच आहे आपला. पण मस्त वाटतं इथं, वातावरण खूप चांगलं आहे. गाइस नज़ारा देख लो एक बार, मस्त है. अभी 20% टेक हुआ है बस. जय शिवराय मित्रांनो, पोचलेलो आहे. थोडंसं वरती राहिले फक्त, बघू शकता 600 मीटर असेल लयत लय. आपला पूर्ण ग्रुप पाठीमागे, आपण पुढे नेहमीप्रमाणे. चला हळूहळू जाऊया आता. वरती जाऊन जाऊ. पूर्णपणे धुकं आहे. वरती गेल्यावरच धुकं कमी आल्यानंतर आपल्याला शूट करता येईल, नाही तर मे बी येणार पण नाही. दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आपण तरी. इकडला नजारा जाऊ बघा. भाई सूर्य उगवलाय पण धुकं आणि ढगे एवढेत ना काही दिसत नाही आहे. थोडं अजून वरती आला ना एकदम खतरनाकवाला दिसून येईल. कैसा लग रहा है भाई? मस्त, एकदम मस्त वाटतंय. अरे ठीक. गाव कुठलं? गाव रत्नागिरी. रत्नागिरी. आपले मित्र सगळे खाली आहेत, आपण वरती आलोय. चला आता 600 मीटर राहिले. 600 बी नाही, मोजून 100 मीटर आहे. तिथे गेले पोचलो जमा आहे. पण चला वरती जाऊया. वरती नजाराचा आनंद घेऊ आपण. खालून काय एवढं दिसत नाही आहे. धुकं पण थांबले. आता वरती जाऊया, पट दिसेल.
सगळ्यांच्या बॅगा घेतल्या. बॅग कुठे आहे बॅग? आणि हे ते- कोण म्हण हे मोबाईलला ब्लर मारत ना. कॅमेरा चांगली आहे ते. खतरनाक दिसते भाई. तो बताइए कैसा लग रहा है ऊपर आके? नहीं बीच में जान जाने वाली थी लेकिन हो गया, मैनेज कर लिया. और फाइनली आ गए हम कल सुबह ही पीक पे. सब लोग पहुंच गए और सबके सब अच्छे हैं. किसको कुछ भी नहीं हुआ. इसको छोड़ के पता नहीं किसके साथ आ गया था. लड़के देख के भागा तो नहीं ना आगे? नहीं इतना तो हरामी नाही. आणि इथे आपले मित्रमंडळी आपले शूट करताना झेंड्यावरती बघू शकता तुम्ही. मस्तपैकी भगवा झेंडा तिथूनच आम्ही शेजारी चोरलेला आहे आणि झेंड्याचं शूट पण होत आहे. हा मनात आहे पण आपलाच आहे पण तो. ए जय महाराष्ट्र. आणि इथे फोटोशूट चालू आहे आपल्या मित्रांचं आणि आम्ही इथे टाइमपास करतो. आणि आम्ही इथे गुवाहाटीमध्ये मस्तपैकी बसलेलो आहे म्हणजे कळसुबाई पीकवर. सगळं कसं ओके मध्ये. कसलं गार वाटतंय. जय शिवराय मित्रांनो. तर आपण आलो कळसुबाई ट्रेकच्या वरती पोहोचलेलो पीक पॉईंटवरती. आणि मित्रांनो थंडी एवढी येते चालू आहे धुकं वगैरे की बटन सुद्धा आपल्याला प्रेस करता येत नाही आणि काही दिसत पण नाही आहे पुढचं. मे बी रेकॉर्ड होत असेल. होत आहे इकडून करू काय. हां इकडून दिसतंय. हां अशा प्रकारे आपण उंच डोंगरावरती आहे आणि आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आणि मस्त होता ट्रेक आणि जास्त शूट करता आलं नाही कारण की रात्री निघलो होतो आणि सुरुवात पण केली नव्हती. आणि मस्त आहे पाठीमागे नजर जाऊ शकतो. काही रोटेज सुद्धा होत. हे बा मंदिर बघू शकता पाठीमागे आणि गर्दी पण भरपूर आहे. आपले मंडळी. कसं वाटतंय तुम्हाला सांगा? खूप छान वाटतंय. इतकं मेहनत करून आम्ही वरती आले बट इट वॉज ऑल वर्थ इट. हां मस्त वाटतं खरंच. म्हणजे खूप उंच पण आहे आणि असणारच कारण की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पीक आहे त्यामुळे. ढग आपल्याकडे येऊन गेलेले आहेत सगळे. हां जवळपासचे पाहत आपण धुकं पडलंय पूर्णपणे. खूप छान. थंडी खूप. सर्वजण आलेत बघू शकता. ओ ये इधर भी बॉडी दिखा रहे हो. चलो चलता है. मित्रांनो आपण येऊन बसलेलो आहे. आपले कार्यकर्ते पाठीमागेत. बघूया किती वेळात येतात. आणि आपला ट्रेक मस्त झालेला आहे. आणि कॅमेरा परत एडेवून करतोय काय माहिती. अरे हो जा. अभी देखते हैं अभी कहाँ तक पहुँचे हैं कहाँ तक नहीं है. देखना पड़ेगा. दिख भी नहीं रहे. देखते हैं आते तो मिलवाते हैं. तर मित्रांनो आता आपण उतरतोय. पाठीमागं बघू शकता भरपूर जण आहेत आपल्याबरोबर. आणि आपला व्हिडिओ आता संपेल
पण जेवण केल्यानंतर संपेल, आताच नाही. पुढचा नजारा बघा एकदा. हा हा हा, पाठ मुडपला होता आता. हे बघा, दिसते का? आणि आम्ही उतरतोय आता. आता इथून खाली सीडी आहेत, अजून अर्ध बाकी आहे. रस्ता चांगला लागला त्यामुळे म्हटलं दाखवा तुम्हाला. आणि वरती असं काही नजारा. आता उतरतात, भरपूर लांब आहे. मागं गाणी लावले, चला पुढं, कॉपीराईट येईल मोठंच. आणि जाऊया हळूहळू खाली, जेवण करूया मग व्हिडिओचा एंड करूया. तोपर्यंत एंड नाही करायचा. आता सीडी लागतील आपल्याला. आता पायऱ्या लागल्यात आणि इथून खाली सीडी आहेत परत. तिथून खाली सीडी आहेत लोखंडी, ते पण जाऊया तुम्हाला. चला, पूर्णपणे 90 डिग्रीचा कोण आहे मित्रांनो. हळूहळू चालू आहे आपण. एक हातात कॅमेरा, एक हातात अवघड होतं नाही. इथेच बंद करूया कॅमेरा. लय 90 डिग्री पूर्णपणे खाली जायचं आपल्याला. मित्रांनो बघू शकता खाली मस्तपैकी आता सीड आहेत आणि खूप घातक आहेत. हळूहळू आपण निघूया, कारण की जर कॅमेरा जर चालू ठेवला ना तर उतरायचं खूप अवघड होईल. तुम्ही बघू शकता. थांबा एक सेकंड. हे बघा, फक्त एक पट्टी आहे आडवी, त्यावरून आपल्याला आता उतरायचं. आपण तर जाऊ शकतो पण बाकीची परत आपला पण भरोसा नाही, त्यामुळे दमान जाऊया. शूट नंतर करूया. चला. जय शिवराय मित्रांनो. तर बघू शकता पाठीमागे, अरे गिम्बल, पाठीमागे डोंगर, तिथून वरतून आपण आलोय. एक सेकंड, मी तुम्हाला रोटेटेड करून राहतो. रोटेट हो जा. हे बघा, तो डोंगरवरून आपण असं करून असं चालत असं करून असं आलोय. चला पुढे जाऊया. आता संपला आपला ट्रॅक, थोडा राहिला अर्ध्या तासाचा, तो कंप्लीट करूया आणि जाऊया आता. जय शिवराय मित्रांनो. तर जेवण वगैरे झालेलं आपलं. आता आपण इथून पुढे निघतोय आणि मस्तपैकी जेवण पण होतं, क्वालिटी एक नंबर होती, मस्तपैकी खाल्लेलं आहे. आता बस पण आपली पाठीमागे. बाकीच्या थोड्या लोकांचं जेवण झालं ना त्यानंतर आपण इथून निघणार आहे. आणि ट्रॅक पण आपला मस्त झाला, काय अडचण नव्हती वगैरे, एकदम परफेक्ट ट्रॅक होता. एवढा पण हार्ड नव्हता, फक्त आपला हाताचा प्रॉब्लेम होता, पायाचा नसल्यामुळे मी पण आलो. आणि भारी वाटते. आता बघूया, आता इथून पुढे तर आरामात झोपून जायचं आहे. आणि ह्याच्या पुढचा जो ट्रेक असेल ना तो आपण लवकरच सांगणार आहे, कारण 6 जूनला तर आपण राज्याभिषेकला जातोच, तो तर आहेच. पण अजून एक आहे जो जवळचाच आहे, ट्रेक नाही आहे तो, थोडक्यात थोडंच आहे. आणि आपल्या पुण्यापासून फक्त 115 किलोमीटर आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा, पुण्यापासून 115 किलोमीटर अंतरावरती देवाचं ठिकाण आहे, कुठलं आहे ते नक्की सांगा. तिथे आपण जाणार आहे पुढल्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.